आता नमस्कार कर. यशस्वी हो आणि तुझी जी काही सगळी स्वप्न आहेत ना ती सगळीची सगळी पुरी होऊ देत. काय झालं ग? मला आईची आठवण आली. आज माझी आई असती तर तिने पण असंच मला आशीर्वाद दिला असता, माझे लाड केले असते, कौतुक केलं असतं. काय रडू नकस. हे बघ तुझ्यासाठी मी पेढा आणते, तोंड गोड करूया. हे घे. थांबा आत्या, हा पेढा मी सानिकासाठी आणलाय. स्वीटे, पास होण्याच्या आनंदातच आणला होतास ना? भरू दे की. होय, पण सानिका पास झाल्याच्या आनंदात आणलंय. आणि हे पेढे का नाही 90% मार्क काढणाऱ्यांसाठीच आहेत, काटाव पास होणाऱ्यांसाठी नाही. नाही, मी नाही भरवून देणार हिला. बरं बरं काकू थांबा. काकू तुम्ही मला लोणचं भरवा. आपण पास झाल्यावर असं लोणचं कोण खातं? गोड खायचं असतं ना, तिखट कुठं खातात? हा, अगं होय, अशा आनंदाच्या क्षणी गोड भरवतात ना. काकू हे बघा, पदार्थ कुठला आहे ह्यापेक्षा तो कुठल्या भावनेने भरवला जातोय हे जास्त महत्वाचं असतं. आणि आईने भरवलेलं लेकीला कायम गोडच लागतं. त्यामुळे आज हे लोणचं आंबट किंवा तिखट नाही, गोड लागेल मला. मस्त. बरं, उद्या आमच्याकडे पूजा आणि सगळ्यांनी यायचं. हा सानिका, काय झालं? आता अजून किती दिवस असं घाबरून घरातच बसणार आहेस? हे बघ, बाहेर पडायलाच हवं आणि सगळ्यांना सामोरी जायलाच हवं. तू आली नाहीस ना उद्या पूजेला, तर मी बसणारच नाही पूजेला. श्रावणी अगं नको ना. शपथ आहे तुला माझी. ठीक आहे. बर, नक्की. येते मी. काकू काका निघते. श्रावणी, तुझ्या खोट्या गोड बोलण्यानं तू इथल्या लोकांना फसवू शकशील, पण लक्षात ठेव, ह्यानं तुला शुभ मिळणार नाही. मी तसं होऊच देणार नाही. श्रावणी पास झाली आहे. पाटील साहेब, आनंदाचा क्षण आहे, पेढा खाऊन नाही जाणार? विश्वंभर, तू पुन्हा एकदा बाजी मारली, आपली मी येणार आणि तेव्हा तुला सगळ्यांच्या मोर मन खाली घालायला लावणार. विक्रम गाडगे पाटील, ध्यानात ठेव, सोडणार नाही तुला. साहेब, अरे अहो सौ, तुमचा तिथे प्लॅन फसलाय आणि तुमचा जो अपमान झालाय ना तो सगळ्या न्यूज चॅनलवर दाखवत आहेत. प्लॅन फसला म्हणून काय झाला, एवढ्यावर थांबत नाही आपण, बरं का? पण साहेब, एक कळत नाही, ती मुलगी पास कशी झाली? आम्ही बी तोच विचार करतोय, ही पोरगी पास झाली कशी? गडबड आहे, नक्कीच काहीतरी गडबड आहे. पण जी काय गडबड आहे ना ती आम्ही शोधून काढू. आम्ही फक्त एक धागा सापडू दे, अख्खी शिलाई आहे ना अशी उसवून टाकीन. टरा टरा टरा. चला निघा. आता योग कोण आहे? कोण आहे रे? मी अलकनंदा. तुम्ही? काकू, उद्याचा दिवस माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. तो उद्याची पूजा ना निर्विघ्नपणे पार पडू दे म्हणजे झालं. अगं तू शांत राहा, काही काळजी करू नकोस. काकू, मला काळजी ना फक्त आत्याची.
ऐन वेळी ती नक्की काहीतरी गडबड करणार किंवा मला कसं बोलवलंच नाही असं म्हणत बाबांसमोर तमाशा तरी करणार. तुला माहितीये ना बाबांचा पारा चढायला काही वेळ लागत नाही. एक काकू, मीच जाऊन आत्तेला उद्याचं आमंत्रण देऊन येऊ का? बरोबर आहे तुझं. नंदाकांचं तोंड बंद ठेवण्यासाठी त्यांना विश्वासात घेणं गरजेचं आहे. हो, मी जातेच. मी तू जा, पण नंदाका काही बोलल्यात तरी तू शांत राहा. उगाच उलट उत्तर देऊ नकोस. शब्दाला शब्द वाढतील. हा, काही काळजी करू नकोस. मी आत्याला एकदम प्रेमाने आमंत्रण दे आणि लगेच परत ये. उद्याचं काम कसंही करून व्हायलाच पाहिजे. काम फत्ते झालं की मग बघते ह्या विश्वंभर आणि त्याच्या लेकीकडे. आत्या, श्रावणी, तू आत्ता इथे यावेळी? अगदी योग्य वेळेला आले ना. म्हणजे उद्याचं आमंत्रण द्यायचं होतं. मी पास झाले म्हणून माझ्या बाबांनी माझ्यासाठी उद्या पूजा ठेवली आणि ती निर्विघ्नपणे पार पडावी म्हणून मी तुझ्याकडे आले. माझ्याकडे का? असं काय, माझ्या बाबांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघवत नाही ना तुला? ए श्रावणी, अगं अगं, काय झालं? बरोबर, मी खरं बोलले म्हणून त्रास झाला ना? त्रास तर तुला होणार आहे. कर कर, तुझा आनंद साजरा कर. पास झालीस ना परीक्षेत. बापांनी पेढा भरवलाय. विश्वंभरचे विरोधकही शांत झालेत. पण एक लक्षात ठेव, ही वादळापूर्वीची शांतता आहे. माहितीये मला, तुझ्या सुपीक डोक्यात नक्कीच काहीतरी पिकत असणार. म्हणून तर मी तुझ्याकडे आले. उद्याची पूजा मला शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडायला हवी आहे. नाहीतर काय तर काय, मला धमकी देतेस? नाही नाही ग आत्या, मी तुला धमकी देईन? अगं, मी तर तुला समजावतीये प्रेमाने. बापानी पेढा भरवला म्हणून एवढ्या उड्या मारू नकोस ग. अलकनंदा काय चीज आहे ना, तुला अजून नाही कळलं. बरोबर आहे आत्या, तू नेमकी कशी आहेस ना ते माहितीच नाहीये कोणाला. पण जर कळलं तर काय होईल ग? म्हणून म्हणते, उद्या पूजेला यायचं, स्वतःही आनंदी राहायचं आणि इतरांनाही आनंदी राहू द्यायचं. येते. मुद्दाम करतेस ना श्रावणी तू हे सगळं. पण उद्या तुझा हा माज एका क्षणात उतरणार आहे. उद्या तुझ्या डोळ्यात आनंदाश्रू नाही दुःखाश्रू असतील. हा अलकनंदाचा शब्द आहे. तुझे व्हायचं ते होणारच.